नमस्कार. मॉम अँड बेबी केअर मराठी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यायची यासाठी मी काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून हिवाळ्यातही बाळ निरोगी व सुदृढ राहील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 1. हिवाळ्यात बाळाला उबदार ठेवण्यासाठी कॉटनचे फुल टी शर्ट आणि फुल पॅन्ट घाला आणि मग त्यावर जॅकेट किंवा स्वेटर घालू शकता. कोणत्याही प्रकारचे जाड ब्लँकेट किंवा जाड कपड्यांचा वापर करू नका. यामुळे बाळ अस्वस्थ होते. त्यामुळे नेहमी आतमध्ये कॉटनचे कपडे घाला. नंबर 2. बाळाला दुपारच्या वेळेत अंघोळ घाला. त्यामुळे सर्दी होण्याचे चान्सेस कमी होतात. अंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. गरम पाण्याने बाळाची त्वचा काळवंडते व कोरडी पडते. त्यामुळे बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला. नंबर 3. रोज अंघोळ घातल्यावर ओवा व लसूण तव्यावर भाजून एका रुमालामध्ये त्याची पुरचुंडी करा व बाळाला त्याची वाफ द्या. असं केल्याने सर्दी व खोकला होणार नाही. टिप नंबर 4. दिवसातून 2 वेळा बाळाची तेलाने मालिश करा. हिवाळ्यात मालिशसाठी तुम्ही बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. मसाज केल्याने बाळाचे स्नायू मजबूत बनतात व त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. नंबर 5. त्याचबरोबर बाळाची त्वचा हायड्रेटेड व मॉइश्चराइज ठेवण्यासाठी तुम्ही बेबी लोशन्सचा वापर करू शकता. टिप नंबर 6. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे बाळाला कोवळ्या उन्हात घेऊन जा. सूर्यप्रकाशामुळे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्याचबरोबर नवजात बाळाला कावीळ होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. नंबर 7. हिवाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार, ताप, सर्दी, खोकला यांपासून बाळाचे संरक्षण व्हावे यासाठी तुम्ही बाळाचे लसीकरण योग्य वेळेत करून घ्या व 6 महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्या. यामध्ये बाळासाठी आवश्यक सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. त्याचबरोबर आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते. शेवटची व महत्त्वाची टीप, जर तुमचे बाळ 6 महिन्यापेक्षा मोठे असेल व तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू केला असेल तर सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांची प्युरी बनवून बाळाला खाऊ घाला. त्याचबरोबर मिक्स व्हेजिटेबल सूप, तूप, होममेड सेरेलॅक इत्यादींचा बाळाच्या आहारात समावेश करा. कोणत्याही प्रकारची आंबट फळे बाळाला देऊ नका. यामुळे हिवाळ्यातही बाळाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत होईल. 6 महिन्याच्या पुढील बाळाचा आहार व आहाराच्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. बाळाला वरचा आहार केव्हा सुरू करायचा व आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायचा याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे. त्याचबरोबर प्रेग्नेन्सी टिप्स, बेबी केअर व बेबी फूड रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.